कुंभ राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत. कशा अडचणी? गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय, त्यांना नोकरी लागत नाहीये. गुरुजी मुलांना चांगली नोकरी आहे, विवाह होत नाहीये, पत्रिकेत मंगळ दोषानं आम्ही त्रस्त झालो आहे, उपाय काय? किंवा अन्यतम अडचणी आहे अजून काही. याचबरोबर गुरुजी विवाह झालाय, पाळणा हलत नाहीये, कधी हलेल, डॉक्टर इलाज करून थकलोय, आध्यात्मिक उपाय करूनही थकलोय, आता काही करण्याची इच्छा राहिलेली नाही. गुरुजी कर्ज खूप झालंय, वास्तू घ्यावी का, वाहन घ्यावं का, अनेक प्रश्न आहे, त्या प्रश्नांना तडजोडच नाही आहे. याचबरोबर गुरुजी माझ्या आयुष्यामध्ये अनंत अडचणी येत आहे, मायदेशी राहावं की परदेशात जावं, अनेक प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला देतील. या महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 12 जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो. 14 जानेवारी या दिवशी सूर्य ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो. 15 जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो. 17 जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. कुंभ राशी, या राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत. त्यामुळे डोक्यामध्ये प्रगतीचा विचार आहे, डोक्यामध्ये उत्कर्षाचा विचार आहे आणि जीवनामध्ये वाटचाल आपण कशी करायची, आर्थिकता प्राप्त कशी करायची, स्थिर कसं राहायचं, या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांनी उचललेले हर एक पाऊल हे एकदम योग्य आहे. व्यर्थ मार्गाला तुम्ही जातच नाहीये, सत्याची कास तुम्ही धरून ठेवली आहे. शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे, त्यांना खोटं चालत नाही. म्हणून सत मार्गानं, चांगल्या मार्गानं तुमच्याकडे लक्ष्मी आगमनाची सुरुवात होते. उत्स्फूर्तता, नव चैतन्य देणारा हा महिना आहे. द्वितीय स्थानामध्ये स्वतः लग्नेश तर विराजमान आहेच, परंतु या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह पंचम स्थानात आलेला आहे. द्वितीय स्थान धनाचं, कुटुंबाचं, वाणीचं स्थान आहे. बोलण्यामध्ये प्रेमळ आहे, बोलण्यामध्ये आकर्षकता आहे, बोलण्यामध्ये ज्ञानाची लकब आहे. बोलण्यातनं या सगळ्या गोष्टी होतच आहे, परंतु आपल्या पैशाची आर्थिक उलाढाल ही मोठ्या स्वरूपात होते. जमीन जागेमध्ये, सोन्यामध्ये खरेदी, अन्यतम ठिकाणी म्युच्युअल फंडमध्ये असेल, SIP मध्ये असेल, गुंतवलेल्या पैशाचा परतावा चांगला मिळतो. अचानक धनलाभाच्या रूपाने, अचानक प्रगतीच्या रूपाने याचा अनुभव तुम्हाला या महिन्यात येणार आहे. कुटुंबाच्या दृष्टीनं काही चांगल्या गुंतवणूक तुम्ही करतात. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 15 जानेवारीला लाभस्थानात न जातोय व्ययाकडे. बघा, हे सुद्धा उपचय स्थान आहे, एकादश स्थान. मग या तृतीय स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह जो नैसर्गिक पापग्रह आहे तो उपचय स्थानात आहे. म्हणजेच काय, ज्या जातकांनी पोलीस असेल, लष्करी क्षेत्र असेल, मसाल्याचा व्यापार असेल, अग्नितत्वाच्या संदर्भातले म्हणजे हॉटेलिंगच्या संदर्भातले विषय असेल, अन्यतम काही गोष्टी, जे जातक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल, यांच्यासाठी सोने पे सुहागा अशा संधीचे योग या वर्षात आलेले सुरुवातीलाच महिन्याला. तुम्ही म्हणाल गुरुजी काय सांगताय? हो, अत्यंत योग्य असं सांगतोय.
पण 15 तारखेच्या पर्यंत जे काही म्हणून महत्वाचे निर्णय, जे काही म्हणून व्यवसायामध्ये प्रगतीच्या दृष्टीने विचारमंथन करायचं असेल ते आपण करून घ्यावं. चतुर्थ स्थानात वृषभ रास आहे. हे स्थान सुखाचं आहे. हे स्थान तुमच्या आईचं आहे. हे स्थान तुमच्या मातेचं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 12 जानेवारी पर्यंत लाभात आहे. नंतर तो व्ययात जातोय. 12 तारखेनंतर आईच्या प्रकृतीला छोटे मोठे जुने दुखणे डोकं वर काढतील किंवा तिला कुठेतरी फिरायला घेऊन जाणे, तीर्थयात्रा करणे, देवदर्शन करणे अशा गोष्टी सुद्धा तुम्ही करून घडून आणाल. वास्तू घेण्याच्या दृष्टीनं 12 जानेवारी पर्यंत योग्य कालखंड आहे. वाहन घेण्यासाठी सुद्धा उत्तम आहे. शेतीवाडी जमीन घेण्याच्या दृष्टीनं सुद्धा उत्तम आहे. सुरुवातच अगदी धूमधडाक्यात आहे. पंचम स्थानाला संततीचं, इष्टदेवतेच्या कृपेचं, ज्ञानाचं, अचानक धनप्राप्तीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 17 जानेवारी पर्यंत लाभात आहे. अचानक धनलाभ मग ती लॉटरीच्या तिकिटातनं असेल, शेअर्स मार्केटमधनं असेल, SIP पासून असेल, विम्यापासनं असेल, लाभाचे योग आहे. इष्टदेवतेची पूर्ण साथ तुम्हाला या महिन्यात राहते. कर्तृत्व तुमचं अतिशय वखण्याजोग आहे. ज्ञानामध्ये, अभ्यासामध्ये परदेश गमनाची संधी सुद्धा 17 जानेवारी नंतर प्राप्त होते. 17 जानेवारीच्या गुड न्यूज म्हणजे पाळणा हलण्याची सुद्धा बातमी येते. कुंभ राशीवाल्यांच्या लोकांचं भविष्य काय वर्तवावं, अगदी नजर लागेल सुखाला. षष्ठ स्थानामध्ये कर्क रास आहे. रोग, व्याधी, पीडा, शरीर थोडंसं तुमचं धडधाकट असणार आहे. व्याधी पीडा या महिन्यात जाणवतच नाही. मुळात तुम्ही दुर्लक्ष करून टाकलंय. नोकरीमध्ये स्थिरत्व आहे, नोकरीमध्ये प्रगती आहे, नोकरीमध्ये उत्कर्ष आहे. सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं, जोडीदाराचं, भागीदाराचं स्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह 14 जानेवारीला लाभात न व्ययात जातोय, म्हणजे मकर राशीमध्ये जातोय. पतीला नोकरीचा लाभ, पत्नीला नोकरीचा लाभ, व्यवसाय धंद्यामध्ये चांगल्या लोकांची भेट, त्याच्यामुळे उत्कर्ष, आर्थिक प्राप्तीचं प्रमाण वाढणे. काय विचारावं तुमचं हे सगळं सुख अतिशय उत्तम आहे. लाभाचे योग आहे. जो व्यवसाय ढबगायला चाललेला होता, जो व्यवसाय बुडण्यामध्ये चाललेला होता, त्याची अपेक्षा, आशा तुम्ही सोडून दिली होती, त्यामध्ये सुद्धा प्राप्ती होते. अष्टम स्थानाला मृत्यूचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 17 जानेवारीला लाभात न व्ययात जातोय. अचानक म्हणून लाभ आहे. पूर्वी एखादं प्रकाशित केलेलं पुस्तक, त्याच्या प्रतींची खप जास्त होऊन परत तुम्हाला ते छापखान्यात पाठवावं लागेल. एखादा पेपर तुम्ही काढलेला असेल, एखादं मासिक तुम्ही काढलेलं असेल, क्लिनिकलच्या जागेवर काम करत असाल, परमनंटचं पद नसेल ते मिळेल. शेतीवाडीचे काही व्यवहार असतील ते परिपूर्ण होतील. अचानक म्हणून वाटलं नव्हतं झालं हे अनुभवायला येईल. भाग्यस्थानामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 12 जानेवारीला राशी परिवर्तन करून एकादशात न तो व्ययाकडे जातो आहे. अध्यात्माचे लाभ, गुरु तत्वाचा लाभ, गुरु आकर्षणाचा लाभ, गुरुच्या मार्गदर्शनावरती गेल्यानं काय होतं याचा अनुभवही इथेच येतोय. परंतु 12 जानेवारी नंतर आपल्याकडनं गुरु निंदा, त्यांच्याविषयी अशुभ बोलणं जाणे, मग पतनाला कारण होतं. या गोष्टींपासून दूर राहा. दशमामध्ये वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 15 जानेवारीला लाभात न तो व्ययाकडे जातोय. मिळालेला लाभ, पद, प्रतिष्ठा म्हणजे काय मिळणार तर आहे, पण जे अधिकारी लोक आहेत ना, हे थोडं लाच लुचपत विभागामध्ये अटकू शकतात. मिळालेलं मोठं पद आहे, मिळालेली प्रतिष्ठा मोठी आहे, थोड्याशा गोष्टीसाठी स्वतःचं पतन तुम्ही करून घेऊ शकता. पदाचा वापर वाईट कामासाठी करू नका, हे ज्योतिषशास्त्र कुंभ राशीवाल्या लोकांना सांगतं. एकादशाचा स्वामी गुरु ग्रह आहे. तो स्वामी पंचमात गेलेला आहे. लाभ आहे, शिक्षणाच्या दृष्टीनं आहे, उच्च शिक्षण चांगलं होणार आहे, प्रगतीच्या दृष्टीनं लाभ आहे. तो मुलांच्या चांगल्या प्रगतीच्या गोष्टी आपल्या कानावरती पडतील. वेशाचा स्वामी शनी ग्रह धनात आहे. कुटुंबासाठी, परिवारासाठी खर्च आपला ठरलेला आहे.
कुंभ राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 18 तारीख, 19 तारीख, 20 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 4 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 14 तारीख, 26 तारीख, 27 तारीख आहे. आपल्यासाठी शुभ अंक या महिन्याचा 4 आहे. शुभ रंग पिवळा आहे. कुठल्या मंत्राचा जप कराल ज्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल? मंत्र आहे ओम गौरी शंकराय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.